लोकसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं शाब्दिक युद्धही जोरात सुरू आहे। मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांनंतर त्यांच्यावरती गंभीर आरोप केले, तर जरांगेंच्या प्रत्येक वाक्याला फडणवीसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे, ज्यामुळे मराठा आरक्षणाची आणि आंदोलनाची पुढची दिशा काय असेल याबाबतचे संकेत मिळाल्याचं बोललं जात आहे। पाहूयात याबाबतचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। मराठा आंदोलनाचे गुन्हे आचारसंहितेनंतरच मागे घेणार, जाळपोळ आणि हिंसाचाराचे गुन्हे मात्र कायम राहणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याची पुन्हा एकदा घोषणा केली आहे। आचारसंहितेनंतर हे गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलंय। काही दिवसांपूर्वीच फडणवीसांचा आपल्याला फोन आल्याचा दावा मनोज जरांगे पाटलांनी केला होता। त्या गृहमंत्र्याबद्दल बोलताय, त्याच गृहमंत्र्याला पहाटे 3ला तुम्हाला फोन आला आणि तुम्ही बोलले होते। कधी फोन आला होता आणि काय बोलणं झालं होतं? 5-7 दिवस झाले असते त्याला। आता तसा 3 दिवस अगोदर येत होता। त्याला म्हणलं तुम्हाला बोलायचंच नाही आहे, मला आम्हाला माहिती आता काय बोलणार आहेत, आचारसंहितेत काय बोलणार आहेत ते। सॉरी, त्यावेळेस आचारसंहिता नव्हती। मग त्यांचं म्हणणं असं होतं की मुख्यमंत्र्यांचाही आला होता त्याच वेळेस, कारण मी काही पोटात कधीच ठेवत नाही। मग त्यांनी सांगितलं होतं की ही जी कॅबिनेट आहे, आदर्श आचारसंहिता लागायच्या अगोदर कॅबिनेटमध्ये सगळ्या सोयऱ्यांचं घेऊन टाकू, ते केसेसचं, हैदराबाद गॅजेटचं, बॉम्बे गव्हर्नमेंटच्या, सातारा संस्थांच्या, शिंदे साहेबांच्या समितीला 1 वर्षाची मुदत, हे सगळं करून टाकतो। कोणी मिठाचा खडा टाकला मराठ्यांच्या लेकरांना मोठे व्हावं, चांगलं हो, कल्याण व्हावं म्हणून, माहीत नाही। त्या दिवशी नाही झालं, आचारसंहिता लागून गेली। म्हणजे पुन्हा एकदा सरकारनं डावसा दिला। पुन्हा एकदा मी माझ्या मराठा समाजाचं खात्रीपूर्वक सांगतो आणि विश्वास ठेवा की यांनी बदनामी केली म्हणून किंवा फडणवीस साहेब काय केल्या म्हणून काय हे करतो, मी लगेच सीएमला बोलतो, सीएमकडे। ते आता लय मोठं बोलणं झालेलं आहे, ते लफडं सांगायचं म्हणलं ते लय ओढलं चलतं मग। हां, दुसरं काहीच नाही, मी तर ऐकत नाही। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मी सांगितलेलं आहे की ज्या केसेस दाखल झालेल्या आहेत याच्यामध्ये ज्या आंदोलनाच्या केसेस आहेत त्या आम्ही परत घेणार आहोत। ज्या ठिकाणी जाळपोळ झाली आहे, तोडफोड झाली आहे, जिथे पोलिसांवर हल्ला झाला आहे आणि जिथे लोक उघडपणे ते करताना दिसत आहेत, अशा केसेस परत घेणं हे शक्य होणार नाही। मात्र इतर सगळ्या केसेस ज्या आहेत त्या परत घेण्याची घोषणा देखील आम्ही केली, त्याचं काम देखील आम्ही सुरू केलं। साधारणपणे तपासावर असलेल्या अंदाजे 492 केसेस आहेत 24 जिल्ह्यांमध्ये। 492 केसेस आहेत, त्यातल्या 2च जिल्ह्यांमध्ये जास्त आहेत, बाकी कुठे 1 आहे कुठे 2 आहे असेच आहेत, पण 2 जिल्ह्यांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात केसेस आहेत। त्याची छाननी देखील सुरू झालेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 172 केसेस परत घेण्याच्या संदर्भात शिफारस देखील झालेली आहे। एक 6 केसेस अशा आहेत की ज्या संदर्भात पोलिसांनी शिफारस नाकारलेली आहे। उर्वरित केसेसच्या संदर्भातली छाननी चाललेली आहे। आता आचारसंहिता लागलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं, मीही सांगितलं की या आचारसंहितेच्या काळात ही छाननी आम्ही पूर्ण करू आणि आचारसंहिता संपली की मग त्या केसेस आम्ही परत घेऊ। जरांगे पाटलांनी फडणवीसांवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केलाय। आपल्याला महाराष्ट्रातून तडीपार करण्याचा डाव असल्याचा आरोप जरांगेंनी फडणवीसांवर केलाय। मग हा ऐकत नसला म्हणजे मी तर याला एकतर गुतवा, SIT नेमा, किंवा मग याला काय ते काटछाट करून व्हिडिओ टाकून बदनाम करा, म्हणजे हा मराठा समाजापासून लांब जाईल। हा जर मराठा समाजापासून लांब गेला तरच सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला जो काट आहे तो मी, हा जर बाजूला गेला तर कुठंतरी काय होईल, नसता आपला अवघड आहे, अशी चर्चा आहे। मला तर काल रात्री मला ऐकायला मिळाल्याशिवाय मी खोटं बोलत नाही कधीच। मला जे ऐकायला मिळतं, मी मग 7 महिने का म्हणलो नाही, आज का बोलायला लागलो। मला रात्रीची खात्रीलायक माहिती मिळाली की आत्तापर्यंत 8-9 गुन्हे दाखल झालेत माझ्यावरती, आणखीन 4-5 करायचे। दुसरीकडे हा कुठंच गठत नाही असं गृहमंत्रालयाकडूनच निरोप आहे। तर मग याच्यावरती गुन्हे दाखल करा, निमित्त काही पण करा। तुम्ही रोडला रास्ता रोको केला म्हणा, उभा राहिला म्हणा, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झाली म्हणा, किंवा उल्लंघन केलं म्हणा, आदर्श आचारसंहितेचं केलं म्हणा, किंवा एखादी सभा घेतली तिचे आवाज वाढला स्पीकरचा, पण तो त्याच्यावरच करा, म्हणजे माझ्यावरच 10-15 करा आणि राज्यातून तडीपार करायचं काहीतरी करूयात। म्हणजे हे सुद्धा स्वप्न, म्हणजे मागचं स्वप्न त्यांचं पूर्ण झालं नाही, गुतवायचं। आता SIT नियुक्ती केली, SITला त्यांनी वेळ 3 महिन्याचा दिला आहे। मग आता तरी गाठवायला म्हणजे या लोकसभेच्या किंवा असले बघा किती खालचे विचार गृहमंत्र्याचे असू शकतात, पण तडीपार कोण करतं? आता गृहमंत्रीच आदेश काढायला लावतील ना, सत्ताच त्यांच्या हातात म्हणल्याच्या नंतर काय विषय राहिला। बघा असं आहे की आमचे खूप हितचिंतक आहेत आणि ते हितचिंतक जाऊन मला असं वाटतं जरांगे पाटील यांना काही ना काही सांगत असतात आणि त्याच्यावर ते कदाचित बोलतात
असं कोणी कोणाला तडीपार करतं का? आणि तडीपार करण्यासारखं त्यांनी काही काम केलं आहे की तडीपार करण्यासारखं त्यांच्यावर केसेस आहेत असंही काही नाही आहे. मला असं वाटतं ठीक आहे, आता ते काय आहे की अनेक लोक वाहत्या गंगेत आपलं हात धुवून घ्या अशा प्रकारचे असतात. ते जाऊन त्यांना काहीतरी फिडिंग करतात, काही ना काही त्यांना सांगत असतात. फडणवीस साहेब, तुमचं स्वप्न मी कधीच जिंदगीतही साकार नाही होऊ देणार, कधीच नाही होऊ देणार. मी मराठ्यांपासून तुटू शकत नाही, ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मी सोडत नाही. आता बघा तुम्ही 20 तारखेचे म्हणजे 4 महिन्यापूर्वीचे गुन्हे आत्ता दाखल करायले. त्या गेवराई तालुक्यात कुठे JCP लावल्या होत्या, समाजानं वाटा लावायला आले, त्या लोकांवरती गुन्हे दाखल करतात. फडणवीस साहेब, तुम्हाला कळतच कसं नाही मला कळत नाही. लोक म्हणत होते तुम्ही लय मुरबी आहेत, तुम्ही लय चाणक्य आहेत, तुम्ही सत्ता आणण्यासाठी कोणालाही तुमच्यात आणू शकता किंवा तुम्ही अशी बुद्धी वापरू शकतात की सत्ताच आणील, असं लोक म्हणत होते. पण मला हे सपशेल खोटं वाटायला लागले. अहो, तुम्ही जितके गुन्हे दाखल करता तितका समाज उसळायला लागला आहे. आता काय होतं की केसेस जर तुम्हाला परतही घ्यायच्या असतील तरी देखील बयानाला लोकांना बोलवावं लागतं. त्याची जी प्रोसेस आहे ती पूर्ण करावी लागते. मग कोणाला बयानाचा संबंध गेला की लगेच नवीन केस तयार झाली असं सांगितलं जातं. मग कुठेतरी अजून काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातात. त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण संभ्रम पसरवण्याचा हा भाग आहे. सगळे सोयरे असतील किंवा केसेस असतील, या दोन्हीच्या संदर्भात राज्याच्या प्रमुखांनी, मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा ही अंतिम असते. मुख्यमंत्र्याच्या वर कोणीही नाही. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत आणि त्यानुसार पोलिसांनी देखील योग्य कारवाई सुरू केलेली आहे. विनाकारण या संदर्भातले गैरसमज पसरवून आणि त्या संदर्भात चुकीची माहिती काही लोक देतात, त्याच्यावर मग काही वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट येतात. मी त्याच्यावर रिॲक्ट देखील करतो. लोकसभा निवडणुकीच्या मतदानात जरांगेंच्या आंदोलनाचा बराच मोठा प्रभाव जाणवणार असल्याचं बोललं जात आहे. उद्या जरांगे पाटीलही आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्याआधीच सरकारनं गुन्हे मागे घेण्याची तयारी दाखवली आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.